ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये आपण 10x20 ची डिझाइन बनवतोय, जिथे मी तुमचा वेळ वाचवण्यासाठी ह्या व्हिडिओची लेंथ 20 मिनिटापर्यंत घेऊन आलोय. या चॅनलवरती मी येणाऱ्या काही दिवसात फ्री ऑफ कॉस्ट ग्राफिक डिझाइनचा प्रीमियम कोर्स लॉन्च करतोय, जिथे तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत ग्राफिक डिझाइन शिकू शकता. सोबतच मी माझ्या WhatsApp चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जिथे मी प्रीमियम ग्राफिक डिझाइनचे रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण फ्युचरमध्ये खूप सारे सिनेमॅटिक आणि कॉर्पोरेट डिझाइनचे व्हिडिओज इथे येणार आहेत. सुरुवात करूयात आजच्या सेशनला. एक नवीन साईज घ्या, ज्याची विड्थ असेल 20 इंच आणि हाईट असेल 10 इंच. सिम्पली क्रिएटला क्लिक करू आणि नवीन गाईडलाईन्स घेऊ. एक कॉलम, एक रो आणि 150चं मार्जिन ठेवा आणि सिम्पली ओकेला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी आपण आपला बॅकग्राऊंड इम्पोर्ट करून घेऊ. तुम्ही आधी इमेजेस इम्पोर्ट करू शकता, बट मी आधी सुरुवात बॅकग्राऊंडपासून करतोय. व्यवस्थित असा बॅकग्राऊंड सेट झाल्यानंतर आपण या ठिकाणी इमेज इम्पोर्ट करू. तर मी ऑलरेडी इमेजेसचे PNG करून ठेवलेले आहेत. रिसोर्सेस मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकमध्ये तुम्हाला मिळतील. तर व्यवस्थित असा इमेज हा सेट केलेला आहे. त्यानंतर आपला सेकंड इमेज घेऊ. या ठिकाणी तुम्ही हा इमेज पण यूज करू शकता किंवा हा इमेज, जो योग्य वाटेल तुम्हाला तो या ठिकाणी यूज करा. तर मी व्यवस्थित असा इमेज ठेवला आणि कंट्रोल लेफ्ट स्क्वेअर ब्रॅकेटने त्याला पाठीमागे टाकतोय. व्यवस्थित असा इथे ॲडजस्ट करून ठेवा. ओके, परफेक्ट. त्यानंतर आपण पुढे वळूयात. मी प्लेस एम्बेडेड करून सेकंड इमेज या ठिकाणी इम्पोर्ट करतोय. कंट्रोल T. व्यवस्थित याला देखील ॲडजस्ट करायचं आहे. आता हा फोटो ठेवताना असं वाटलं पाहिजे की तो फोटो थोडा लांब आहे, तर मी त्याला पाठीमागे टाकलंय. व्यवस्थित अशी त्याची साईज वाढवलेली आहे, जी सुटेबल साईज असेल बेसिकली. परफेक्ट. त्यानंतर आपण या ठिकाणी पेन इम्पोर्ट करू. तर मी ऑलरेडी पेनची लेंथ थोडी वाढवली आहे, जी की नॅचरली नव्हती एवढी. मी कंट्रोल T, शिफ्ट प्रेस करून रोटेट केलं याला. अल्ट प्रेस करून थोडी साईज कमी करूयात आपण. डन. याला व्यवस्थित असं इथं ठेवलं आहे आणि साधारण या ठिकाणी आपण इथं ठेवून देऊ. ओके, परफेक्ट. या ठिकाणी हा इमेजला सिम्पल एक मास्क द्या. P फॉर पेन टूल, सिंगल क्लिक, इथे एक सिंगल क्लिक आणि एवढाच पार्ट आपण सिलेक्ट करून घेऊ. कंट्रोल एंटर प्रेस केलंय आणि सिम्पली मी मास्क डिलीट करतो. आपण डायरेक्टली मास्क अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा पेन व्यवस्थित असा बसलेला आहे. त्यानंतर मी काय केलं आहे, भारतरत्न जो अवॉर्ड आहे त्याचा बेसिकली एक इमेज क्रिएट केला आहे. मी जेमिनीला म्हटलं क्रिएट इमेज विथ द भारतरत्न, हे जे काही आहे बेसिकली. आणि या ठिकाणी हा फोटो क्रिएट झालेला आहे. ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलने सिलेक्ट सब्जेक्ट करून रिमूव्ह करतोय. सब्जेक्ट सिलेक्ट झालेला आहे. मास्क देऊयात आणि स्मार्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर याला सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्या मेन इमेजवरती ठेवायचा आहे आणि हा इमेज या फोटोच्या वरती आला पाहिजे. ठीक आहे, परफेक्ट. या ठिकाणी हा फोटो कट झालेला आहे, त्यासाठी आपण इथे भारतरत्न हे टाकून बेसिकली त्याला हाईड करणार आहोत. त्याला एखादा मास्क देऊयात आपण आणि ब्रश घ्यायचा आहे. B फॉर ब्रश, राईट क्लिक करून हार्ड राऊंडेड ब्रश घ्यायचा आहे. ओपेसिटी 100 ठेवली तरी चालेल आणि ह्याचा जो पुढचा पार्ट आहे एवढाच रिंग टाईप, त्याला आपण रिमूव्ह करू. आता बेसिक ॲडजस्टमेंट करून घेऊयात. परफेक्ट. तर अशा प्रकारे आपले इमेजेस सेट झालेले आहेत. आता आपण सगळ्यात वरती एक ब्लँक लेअर घेऊयात आणि तिथे पावडर ब्रश अप्लाय करू. मी सिम्पली राईट क्लिक करतोय, या ठिकाणी ब्रशेस अप्लाय करतोय. आता कलर जो पिक करायचा आहे तो इथलाच बेसिकली असा एक डार्क कलर पिक करा आणि अल्ट प्रेस करून मी त्याची विड्थ वाढवतोय. अशा प्रकारे याला सेट करू. आता थोडं कंट्रोल प्रेस करा. ठीक आहे, कंट्रोल प्रेस करा आणि या ठिकाणी ह्या अँगल सोबतच त्याला इथे ठेवूयात. ठीक आहे, याला थोडं ब्लर करू शकता. फिल्टर ब्लर आणि गॉशन ब्लर. गॉशन ब्लर आपण नॉर्मल करूयात. परफेक्ट. ठीक आहे, त्याला एक मास्क देऊ. ब्रश घेऊ आणि सॉफ्ट राऊंडेड ब्रशने ठराविक एरिया फक्त इरेज करू, सर्व नाही तर काही. ओपेसिटी फ्लो थोडं कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, जेवढं जास्त इम्पॅक्ट पण नाही पडला पाहिजे त्याचा. या ठिकाणी आपले फोटो सेट झालेले आहेत सध्या. आता यांना कॅमेरावर अप्लाय करायचा आहे.
या फोटोला मी थोडं आणखीन साईडला घेतोय असं. आता आपण काय करूयात, ह्या पेनला बेसिकली इरेज करू. या पेनला पण मी एक देतोय मास्क. कंट्रोल प्रेस करून मी ह्या स्पेसिफिक लेअरला इथं मध्ये सिलेक्ट केलं. पूर्ण सिलेक्शन चालू झालं. आता ह्या पेनच्या लेअरला ब्रश घेऊ आणि एवढाच पार्ट फक्त आपण त्याचा इरेज करू, म्हणजे तो थोडा 3D वाटेल. ठीक आहे. या फोटोला मी आता कॅमेरा रॉ अप्लाय करतोय. कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करून थोडं झूम करायचं आहे. याच्यामध्ये येलो टोन, थोडा मजेंटा आणि लाईटली व्हायब्रन्स ॲड करू, सोबतच कॉन्ट्रास्ट. इथे शॅडो मी थोडा कमी करतोय. हायलाईट आणि व्हाईट कलर थोडा मेंटेन करू शकतो, तो गरजेनुसार आहे. ह्या सेम सेटिंग सगळीकडे अप्लाय होत नाहीत, तुम्ही स्वतः एक्सप्लोर करू शकता. हा जो मेन बॅकग्राऊंडची लेअर आहे, त्या लेअरच्या जस्ट वरती मी एक ब्लँक लेअर घेऊन त्याच्यामध्ये क्रिएट क्लिपिंग मास्क करतोय आणि ब्रशच्या साहाय्याने तिथे पण आपण थोडासा डार्क ब्राऊन कलर अप्लाय करू. ठीक आहे, जस्ट लाईक दॅट. शिफ्ट आणि ॲरो कीच्या साहाय्याने आपण ब्रश रोटेट करतो अशा प्रकारे. आता ह्या पोर्शनमध्ये आपण लेन्स फ्लेअर टाकू शकतो. तर मी फाईलला क्लिक केलं आहे, प्लेस एम्बेडेडला क्लिक केलं आहे आणि माझ्याकडे काही ऑलरेडी लेन्स फ्लेअर आहेत, तर मी त्यातली यूज करतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आहेत, जी योग्य वाटेल बेसिकली आपण ती वापरू शकतो. मी सिम्पल यूज करतो, जी की तुम्हालाही शोधणं अवेलेबल होईल इझिली. अशा टाईपचे पण इथं चालेल. सिम्पली नॉर्मलवरतून स्क्रीन मोडवरती आपल्याला त्याला ठेवायचं आहे. ठीक आहे. अल्ट प्रेस करून थोडी साईज कमी करू, योग्य तो अँगल देऊया. परफेक्ट. ठीक आहे, हा अँगल छान वाटतोय, बट याला पण मास्क द्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण अल्ट प्रेस करून मास्क देऊ शकतो, म्हणजे काय होईल, ठराविक एरिया जिथे लाईट हवी आहे तोच फक्त आपण एरिया इथे ॲड करू शकतो. ठीक आहे. स्विच टू सॉफ्ट राउंडेड ब्रश. व्हाईट कलर फोरग्राऊंड कलर असू द्या. जस्ट लाईक दॅट. ठीक आहे, सिम्पल आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्यांचा एक ग्रुप करायचा आहे कंट्रोल जीने. ह्या ग्रुपला आपण ॲडजस्टमेंटमधून एक कलर लुकअप अप्लाय करू. आता हा कलर सगळीकडे मॅच होतोय, ओव्हरऑल इमेजला मॅच होतोय. तर हा बेसिकली कुठला कलर आहे, एकदा नोट डाऊन करून घ्या. कॅन्डल लाईट नावाचा कलर लुकअप आहे. त्याची ओपेसिटी आपण व्यवस्थित अशी ॲडजस्ट करूयात. सिम्पल आहे, 22 इज फाईन. आता राहिलेल्या पोर्शनमध्ये आपल्याला बाकीचा मॅटर बसवायचा आहे. आता इथे कस्टमाइज मॅटर असू शकतो, कुठलाही मॅटर. तुमची डिझाईन इथे तुम्ही यूज करू शकता, बसवू शकता. मी काय केलं आहे, फ्री पिकवरून वुडन फ्रेम डाउनलोड केली आहे. या ठिकाणी ही फ्रेम आहे. या फ्रेमला थोडं इथून इरेज करून बाकीचा पार्ट तिथं जॉईंट करून एक्झाम्पल दाखवतो. ठीक आहे. आता ही फ्रेम आहे, या फ्रेमला व्यवस्थित इथं असं मॅनेज करून ठेवा तुम्ही. आता या फ्रेमची हाईट कमी पडते आहे, त्यासाठी आपण काय करतो, ब्रशने काही पार्ट त्याचा इरेज करतो. मास्क ब्लॅक कलर, हा फोरग्राऊंड कलर असला पाहिजे, असा इरेज करून सेम लेअरची डुप्लिकेट आपण कंट्रोल जेने घेतो आणि वर्टिकली जेवढी हाईट हवी आहे तेवढी हाईट आपण त्याची ॲडजस्ट करू शकतो. तर अशा प्रकारे दोघांना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. यू प्रेस करून सिम्पल एक शेप घ्यायचा आहे आणि त्याला पण टाकायचं आहे या शेपच्या पाठीमागे. आता याच्यामध्ये आपण प्लेस इम्बेडेड करा किंवा ड्रॅग अँड ड्रॉप करा. योग्य तो इथे इमेज आपण बसवू शकतो, कंट्रोल टी. त्यानंतर याला देखील क्रिएट क्लिपिंग मास्क करू शकता, जर व्यवस्थित बसत असेल तर राहू द्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी ऑलरेडी एक प्रोटोकॉल क्रिएट करून ठेवला आहे आपला वेळ वाचवण्यासाठी. तो मी या ठिकाणी इम्पोर्ट करतो. प्लेस एम्बेडेडला क्लिक करून ऑलरेडी जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल मी इथे इम्पोर्ट करतो. तुम्ही हा प्रोटोकॉल घेऊ शकता किंवा हा प्रोटोकॉल घेऊ शकता. मला जो योग्य वाटेल तो प्रोटोकॉल यूज करा. मी तुम्हाला दोन्ही फाईल देतो. या ठिकाणी मी हा प्रोटोकॉल ॲड करतो आहे. आता आपल्याला गॉडफादर हे नाव टेक्स्ट गोल्डनमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. तर मी काय केलं आहे, लक्झरियस गोल्डन टेक्स्ट इफेक्ट असं सर्च केलं होतं फ्रीपिकला, तेव्हा मला हा स्पेसिफिक
इलस्ट्रेटरचा टेक्स्ट इफेक्ट मिळाला आहे. याला मी सिम्पली डाउनलोड केला आहे. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा इलस्ट्रेटरमध्ये अशा प्रकारे ओपन झाला. आता ही फॉन्ट आपल्याकडे नाही आहे, तर आपण त्याची फॉन्ट चेंज करू शकतो. ठीक आहे. तुमच्याकडे जर एखादी इंग्लिशची बोल्ड फॉन्ट असेल जी तुम्हाला योग्य वाटते ती फॉन्ट यूज करा. ठीक आहे. या ठिकाणी मी सिम्पली नाव टाकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे नाव झालेलं आहे. कंट्रोल सीने कॉपी करायचं आहे. ऑलरेडी एक फाईल मी इथं क्रिएट करून ठेवली आहे. मी त्याचा यूज करतो. कॉपी झाल्यानंतर कंट्रोल सीने फोटोशॉपमध्ये येऊन कंट्रोल व्हीने पेस्ट करा. इथे थोडा वेळ लागू शकतो. या ठिकाणी व्यवस्थित असा आपला टेक्स्ट बसवूयात. बऱ्याचदा काय होतं, स्मार्ट ऑब्जेक्ट जे इलस्ट्रेटरचे असतात ते थोडे हँग होतात. त्यामुळे त्याला आणखीन एकदा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करणं गरजेचं आहे. कंट्रोल एच. या गाईडलाईनच्या बाहेर टेक्स्ट जाऊ देऊ नका. ठीक आहे. एवढं इनफ आहे. परफेक्ट. आता आपण बाबासाहेबांचं स्टेटमेंट टाकूया. या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे. एवढंच मी कॉपी करतोय. सिम्पली टी फॉर टेक्स्ट, सिंगल क्लिक, कंट्रोल व्ही. मी इथं एक बोल्ड फॉन्ट यूज केला आहे. तुम्ही सिमिलर फॉन्ट यूज करू शकता. परफेक्ट आहे. आता या ठिकाणी सुटेबल असा बॅकग्राऊंड इम्पोर्ट करूयात. तर मी ऑलरेडी बॅकग्राऊंड डाउनलोड केलेला आहे. तर हा स्पेसिफिक बॅकग्राऊंड मी इथं ठेवतोय. सगळ्यात खाली टाकूयात त्याला. कंट्रोल टी. आणि हा क्रिएट क्लिपिंग मास्क राहिलेला आहे, तर मी इथं क्रिएट क्लिपिंग मास्क केला आहे. सुटेबल असा पोर्शन इथे ॲड करा. फ्री पिकलाच तुम्हाला ओल्ड पेपर शीट मिळेल. ही शीट मी ऑलरेडी डाउनलोड केली आहे, जी की AI ची फाईल होते. ठीक आहे. त्या AIच्या फाईलला मी इथं सिम्पली कंट्रोल सीने कॉपी केलं आहे. कंट्रोल व्हीने इथं पेस्ट करा. पेस्ट करताना स्मार्ट ऑब्जेक्ट असणं गरजेचं आहे. आणि 2 वेळा स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं याला, म्हणजे आपलं वर्क स्मूथ चालेल. परफेक्ट. व्यवस्थित असं स्मार्ट ऑब्जेक्ट करून मी इथं ठेवतोय आणि याला देखील बॅकग्राऊंडला टाकतो. व्यवस्थित असा टेक्स्ट प्लेस झाल्यानंतर याच्यावरती एक ब्लँक लेअर घ्यायची. त्याला क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा आहे. ब्रशचा वापर करायचा, सॉफ्ट राऊंडेड, आणि खालच्या पोर्शनला अशा प्रकारे थोडा ब्रश अप्लाय करायचा. हे कशासाठी? तर व्यवस्थित ब्लेंड होण्यासाठी. ठीक आहे. मल्टिप्लायवरती ठेवा, ओपेसिटी कमी करा, व्यवस्थित ॲडजस्ट करायची ओपेसिटी. ठीक आहे. परफेक्ट. आणखीन एक लेअर घेऊयात. त्याला पण मी लाईट अशाच प्रकारे थोडा टेक्स्ट हा इथे ब्रश अप्लाय करतोय. आता या ठिकाणी जो टेक्स्ट टाकायचा आहे तो ऑलरेडी मी कॉपी करून ठेवलेला आहे. या ठिकाणी मी बालभारती नावाचा फॉन्ट यूज करतोय. या ठिकाणी मी बालभारती नावाचा फॉन्ट यूज करतोय. कंट्रोल व्हीने मी हे टेक्स्ट प्लेस केलंय. सिमिलर डिझाईनमधलेच कलर यूज करायचे टेक्स्टसाठी. व्यवस्थित अशी साईज वाढल्यानंतर कंट्रोल एंटर. बालभारती. तुम्ही श्रीलिपी किंवा इन्फिनिटीचे फॉन्ट यूज करू शकता जर तुम्हाला मॅन्युअली टायपिंग येत असेल तर. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी टेक्स्ट टाकलेला आहे. परफेक्ट. आता आपलं मेन महत्त्वाचं टेक्स्ट टाईप करू. त्यानंतर आपला ऑलमोस्ट 90% पार्ट कंप्लीट होतोय. या ठिकाणी मी ही टाईम टेकिंग प्रोसेस आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी नाव टाईप करून ठेवलं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. तर ही स्पेसिफिक लेअर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल कॅलिग्राफीची. ट्रान्सफॉर्मला इथं क्लिक करू, व्यवस्थित साईज कमी करू आणि या ठिकाणी ठेवून देऊयात. याला मी लॉंग शॅडो अप्लाय केला आहे. लॉंग शॅडो कसा अप्लाय करायचा याच्याबद्दल मी नवीन व्हिडिओ घेऊन येतोय, तिथे तुम्हाला कळेलच. ठीक आहे. आता नावासाठी ब्रीदिंग स्पेस पण आहे. या लेअरला, या ग्रुपला स्पेसिफिक एकदा स्मार्ट ऑब्जेक्ट करून ठेवा, तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. प्रत्येक वेळेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी तो वेळ घेणार नाही. या लेअरमध्ये आणखीन एक लेअर आहे. त्या स्मार्ट ऑब्जेक्टला डबल क्लिक केला तर तुम्हाला एक शॅडोची लेअर दिसेल. त्या शॅडोच्या लेअरला कंट्रोल जेने एक डुप्लिकेट घ्या, व्यवस्थित त्याची ओपेसिटी ॲडजस्ट करून सेव्ह करा. ठीक आहे. तर एवढं इनफ आहे. आता आपण पुढे वळूयात. मी एक लेन्स फ्लेअर इथं आणखीन ॲड करतोय. गुगलवरून लेन्स फ्लेअर ॲड करा. जी योग्य वाटते ती तुम्ही घेऊ शकता. मोस्ट ऑफ द टाईम 90% युजर्स ही लेन्स फ्लेअर यूज करतात.
कंट्रोल व्हीने पेस्ट केल्यानंतर आपण त्याला स्क्रीन मोड देऊयात आणि योग्य त्या ठिकाणी ठेवूयात. या ठिकाणी ठेवल्यानंतर त्याला तुम्ही मास्क द्या. ब्रशने काही सेंटरचा पोर्शन थोडा इरेज करा. आता पार्ट आहे फायनल टचअपचा. तर कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करून तुम्हाला एक स्मार्ट ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. त्या लेअरवरती फिल्टरमध्ये कॅमेरा रॉ आहे. ठीक आहे. तर कॅमेरा रॉ अप्लाय करूयात आधी. याच्यामध्ये येलो टोन, थोडा मजेंटा, ठीक आहे, थोडा कॉन्ट्रास्ट, व्यवस्थित असे हायलाईट ॲडजस्ट करायचे. बेसिकली कमी जास्त तो नंतरचा आर्ट आहे. ठीक आहे. थोडं टेक्स्चर क्लॅरिटी, सिम्पली हिट ओकेला क्लिक करा. आता पुढे वळू फायनल टच देण्यासाठी कलर लुकअपचा वापर. या ठिकाणी कलर लुकअपचा वापर करताना त्याची ओपेसिटी साधारण 20च्या आतमध्येच ठेवा. हा थोडा वॉर्म फील देतोय. आपण याला ठेवूयात आणि याची ओपेसिटी 15 ते 20च्या आसपास ठेवूयात. परफेक्ट. कंट्रोल एच, कंट्रोल 0 अँड एफ. या ठिकाणी आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. आपल्याला लवकरच हा चॅनल मॉनिटाईज करायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.